हॅलो दोस्तों, मी आहे शिवम गुमटे, युअर फिजिक्स मेंटॉर. आणि या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या कोर्सचा किंवा आपल्या नीट आणि जेईचा हा फुल जो कोर्स आपण स्टार्ट करत आहोत त्यासाठीचा एकदम कोर व्हिडिओ असणार आहे. ट्रिग्नॉमेट्रीच्या बेसिसवर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जे काही फॉर्म्युले आहेत आपण ते इथं आज घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. कसे त्याच्यावर क्वेश्चन कसे येतात ते आपण बघणार आहोत आणि ते आपण सॉल्व्ह करणार आहोत. जनरली हे क्वेश्चन्स आपल्याला कुठे भेटतात तर एखादा वेक्टर किंवा आपल्याला रिझल्टंट वेक्टर ज्या वेळेस काढायचा असतो त्याचं मॅग्निट्यूड काढायचं असतं त्यावेळेस आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचा फॉर्म्युला यूज करावा लागतो, जे की आपण आज बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला साइन किंवा वेव्हज मध्ये आपण ज्यावेळेस चेक करतो वेव्हज मध्ये त्यावेळेसही आपल्याला ट्रिग्नॉमेट्रीचे हे फॉर्म्युले यूज करावे लागतात. सो जेवढे काही आज आपण फॉर्म्युले डिस्कस करणार आहोत ते सगळे आपल्याला फिजिक्स मध्ये 100% 101% आपल्याला इथे येणार आहेत. म्हणून आत्ताचा व्हिडिओ हा पूर्ण पहा, लक्षपूर्वक पहा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस त्याचे प्रॉब्लेम्स घेऊ त्याच्यावरचे आपण त्याच्यानंतर ट्रिक्स बघणार आहोत. त्याला कसं आपण एका मिनिटामध्ये किंवा एका सेकंदामध्ये कसं आपण सॉल्व्ह करणार आहोत. ट्रिग्नॉमेट्रिक किंवा अलाइन्ड अँगल बघितल्या आपण त्याचा अलाइन्ड अँगल काय येतो हे आपण चेक करणार आहोत. सो या लेक्चरमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म्युले बघणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं ऍप्लिकेशन्स बघणार आहोत. ओके, सो पुट द हेडिंग सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर ट्रिग्नॉमेट्री. सम let me check some important formulae for trigonometry. Some important formulae in trigonometry. So आपण त्याच्यातलं फर्स्ट पाहू. फर्स्ट वन, साइन ए प्लस बी, ए प्लस बी, साइन ए प्लस बी असेल तर काय होते, साइन ए या दोन अँगल आहेत हे छोट्या छोट्या अँगल पासून बनलेले आहेत. सो साइन याला कसं आपण स्प्लिट करू शकतो, साइन ए कॉस बी प्लस आहे सो त्यामुळे प्लसला प्लस ऍज इट इज. त्याच्यामुळे याचा उलटा हात कॉस ए साइन बी. राईट. नाउ सेकंड वन, साइन ए मायनस बी, मायनस पण होऊ शकतो अँगल आपला, बिलकुल होऊ शकतो. साइन ए मायनस बी इक्वल टू मोठ्या अँगल मधून छोटा अँगल आपल्याला काढायचा आहे. सो हे काय होणार, अगेन सेम आहे, साइन ए कॉस बी मायनस आहे तर मायनसला मायनस ऍज इट इज. त्याच्यानंतर आता याचं उलट, साइन ए पहिल्यांदा साइनच्या याच्यामध्ये काय करतो, साइन पहिला अँगल त्याच्यानंतर कॉस, साइन कॉस त्याच्यानंतर याचं उलट कॉस, कॉस नंतर आता आहे सॉरी कॉस ए साइन बी. सेम आहे ऍज इट इज. पहिला फॉर्म्युला आणि दुसरा फॉर्म्युला हा ऍज इट इज सेम आहे. डिफरन्स काय, इथं प्लस असल्यामुळे इथं प्लस आलं, इथं मायनस असल्यामुळे इथं मायनस आलं, एवढाच डिफरन्स आहे. बाकी ऍज इट इज फॉर्म्युला सेम आहे. थर्ड वन, आता हे साइन म्हणले माझं तर काम झालं. आता कॉस आला, अरे कॉसला पण आता न्याय द्यावा लागेल ना आपल्याला. सो कॉस ए प्लस बी. ओके सर, तो कॉस ए प्लस बी चा काय म्हणते, कॉस काय म्हणते, मी माझ्या साथीदाराला सोडत नाही, कॉसला मी सोडत नाही म्हणून हे कॉस ए कॉस बी प्लस मायनस साइन ए साइन बी. ओके, त्यानंतर फोर्थ वन फॉर्म्युला, इथं प्लस झालं आता मायनस, कॉस ए मायनस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी. कॉस कॉस म्हणते मला कॉसच पाहिजे, मला साइन जमत नाही, मला दुसरं नाही जमत, मला सेमच पाहिजे. कॉस ए कॉस बी प्लस आहे सॉरी मायनस आहे तर इथं प्लस येणार आहे. सो अगेन साइन सोबत साइन, साइन नाराज झाला मग साइन नाही त्याची जोडी घेतली, साइन ए साइन बी साइन बी. साइन ए प्लस बी साइन सोबत दुसऱ्या साइन सोबत चालते, दुसरं साइनला दुसऱ्या सोबत राहायला आवडते. तो साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी ऍज इट इज. नंतर कॉस ए प्लस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, कॉस ए मायनस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी.
आता आपण 5th नंबरचं घेऊ, 5 नंबरचं. टॅन ए प्लस बी इक्वल टू काय होते? टॅन ए हा प्लस आहे म्हणून इथं प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1. आता इथे घ्यायचं मायनस. आता डिनॉमिनेटर मध्ये नाही याचं प्लस घ्यायला. सो 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी झालं. 6 नंबरचा फॉर्म्युला 6th वन. आता काय होणार? टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस बी टॅन ए मायनस बी. इथे काय होईल? इथे फक्त साइन चेंज झाली म्हणून इथे फक्त साइन चेंज होतील. तो टॅन ए प्लस ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1. इथं प्लस मायनस आहे, इथं काय येईल? प्लस. तो टॅन ए टॅन बी राईट. सो टॅन ए मायनस बी मध्ये काय होणार? इथं प्लसच्या जागी मायनस, इथं मायनसच्या जागी प्लस. एवढा त्याच्यामधला फरक आहे. सो हे झाले आपले काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले. त्याच्यानंतर अजून काही आहेत ते आपण अजून तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या. ओके. सो नाव आता याच्या पुढचे अजून फॉर्म्युले काय ते आपण चेक करू. सो नेक्स्ट साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. जर आपल्याला साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी असेल तर काय घ्यायचं? इक्वल टू 2 टाइम्स ऑफ साइन ए कॉस बी 2 टाइम्स ऑफ साइन ए कॉस बी. आता अगेन सेम ठेवू आपण, थोडा स्लाइट चेंज आहे. साइन ए प्लस बी आता मायनस करू पुन्हा अगेन साइन ए मायनस बी इक्वल टू, हे मायनस आहे तर आता इथं काय घ्यावं लागणार आहे? कॉस ए 2 ला 2 ऍज इट इज कॉस ए. इथं ए कॉस ए साइन बी. इथं काय केलं आपण? फक्त उलट केलं. इथं काय होतं? प्लस होतं त्याच्यामुळे 2 साइन ए कॉस बी. इथं काय मायनस असल्यामुळे आपण कॉस अगोदर घेतलं 2 कॉस ए साइन बी. हे फक्त आपल्याला लक्षात ठेवण्याच्या टेक्निक्स आहेत. ओके. बाकी याचं तुम्हाला डेरिव्हेशन ट्रिग्नोमेट्री मध्ये तुम्ही डिटेलमध्ये हा ईच अँड एव्हरी फॉर्म्युला तुम्ही प्रूव्ह करू शकता. बट आपल्याला इथे प्रूव्ह करायची काही आवश्यकता नाही. आपल्याला फक्त थोडंसं रिवाइज केलं किंवा याची प्रॅक्टिस केली तरीही एवढं इनफ आहे. आपल्याला फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा याच्यापेक्षा, कारण हे जे सगळे डेरिव्हेशन जर घेत गेलं आपण तर आपला हा फिजिक्सचा क्लास न राहता हा आपला मॅथमॅटिक्सचा क्लास म्हणून जाईल. तर आपल्याला फक्त आपण याचं बेसिक मॅथमॅटिक्स लक्षात ठेवतो. सो ज्या वेळेसही आपण एखादा एक्झाम क्लिअर करतो त्यावेळेस आपल्याला स्मार्ट वर्क ऍज वेल ऍज हार्ड वर्क दोन्हीही करता आलं पाहिजे. हा स्मार्ट वर्क म्हणजे काय की थोडेफार कॉन्सेप्ट लावून टेक्निक लावून आपण त्याला यूज करू शकतो. बट हार्ड वर्क म्हणजे काय? तुम्हाला फक्त आणि फक्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे. काही गोष्टीची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. प्रॅक्टिस केल्यावर काय होणार आहे? तुम्हाला जो टाइम वाचतो तिथे तो इथं तुम्ही प्रॅक्टिस करून तो टाइम रिड्यूस करू शकता आणि एक्झाम मध्ये डायरेक्ट रिमेंबर करू शकता, आठवू शकता. तो म्हणून आपल्याला स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क हे दोन्हीही पॅरलली करावं लागणार आहे. जे काही आपल्याला पाठ करायचं आहे त्याची आपल्याला 100% प्रॅक्टिस करावी लागणार आहे. एकदा का आपल्याला प्रॅक्टिस केली की ते दुमार फक्त आपल्याला तिथे रिवाइज करावं लागते, त्याला जास्त वेळ द्यावा लागत नाही. सो इनिशियली जेवढा जास्त वेळ तुम्हाला देता आला तेवढा जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा. नंतर तुम्हाला वेळ जास्त द्यायची काही गरज नाही. कुठल्याही गोष्टीला पहिल्यांदा वेळ द्या, नंतर तुम्हाला वेळ कमी द्यावा लागतो. राईट. नेक्स्ट साइन झालं. आता कॉस अगेन ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी. राईट. जसं आपण इक्वल टू जसं आपण कॉस अगोदरच्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं होतं, कॉसला कोण लागते? कॉसला कॉसच लागते. कॉस सोबत दुसऱ्याला घेत नाही कॉस, म्हणून इथं काय घेणार आहे? 2 टाइम्स ऑफ कॉस ए कॉस बी. कॉस सोबत कोणी जमत नाही म्हणते कॉस, मी एकटाच राहतो, मी आणि माझ्या सोबत. नेक्स्ट वन काय घेणार आहे आपण? कॉस ए मायनस बी ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी इक्वल टू
आता कॉस सोबत काय घेते, माझ्यासोबत एकच असते, एकतर कॉस घ्या नाहीतर साइन घ्या. सो मायनस 2 टाइम्स ऑफ साइन ए साइन बी. साइन सोबत दोघेही चालतात, साइन आणि कॉसची दोघांची जोडी जमते. बट कॉस सोबत एकतर कॉसच लागतो किंवा कॉस सोबत साइन लागतो. तर कॉस सोबत कॉस कधी लागतो, की ज्या वेळेस प्लस आहे तिथं कॉस सोबत कॉसच घ्यायचा, ज्या वेळेस मायनस आहे तिथं मायनस असेल तर मायनस घ्यायचं आणि साइन घेऊन टाकायचं, बस. बाकी साइन सोबत तर जमतेच आपल्याला. प्लस असेल तर पहिल्यांदा साइन, मायनस असेल तर पहिल्यांदा कॉस, प्लस असेल तर कॉसला कॉसच, मायनस असेल तर साइन. सो प्लस असेल तर पहिल्यांदा साइन, साइन घ्यायच्या मध्ये साइन, मायनस असेल तर साइन घ्यायच्यात कॉस, प्लस असेल तर कॉसच्या ह्याच्यात कॉस, मायनस असेल तर कॉसच्या ह्याच्यात पहिल्यांदा साइन. सो असं तुम्ही एक टेक्निक्स तुम्ही तुमच्या ओन डेव्हलप करून किंवा माझ्या टेक्निक्स फॉलो करून तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि नंतर तुम्हाला इझी जाईल ते सॉल्व्ह करायला. राईट डाऊन. त्यानंतर आपण अजून काही फॉर्म्युले डिस्कस करणार आहोत. सो साइन सी प्लस साइन डी इक्वल टू 2 टाइम्स ऑफ साइन आहे. सो साइनला साइन पहिल्यांदा ऍज इट इज, साइन एकदा सी आणि डी इंडिव्हिज्युअल अँगल सी प्लस डी एकदा ऍड करायचं आणि एकदा डिवाइड करायचं, डिवाइडेड बाय 2 करायचं, इनटू कॉस सी मायनस डी डिवाइडेड बाय 2. साइन सी प्लस साइन डी असेल तर 2 टाइम्स साइन सी प्लस डी डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी डिवाइडेड बाय 2. नाव हे झाला फर्स्ट वन. अनदर फॉर्म्युला काय असणार आहे, साइन सी मायनस साइन डी इक्वल टू, आता काय घ्यायचं याच्यामध्ये, मायनस असल्यामुळे आता याला उलट करायचं, 2 टाइम्स ऑफ कॉस अँगल सेम सी प्लस डी डिवाइडेड बाय 2 इंटू साइन सी मायनस डी डिवाइडेड बाय 2. दॅट्स इट. त्यानंतर साइनचं झालेलं आहे, आता घ्यायचं आपल्याला, आता कोण आहे साइन झाल्याच्या नंतर कॉस. ओके, कॉस सी प्लस कॉस डी इक्वल टू 2 टाइम्स ऑफ कॉस सी प्लस डी डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस सोबत कॉसच लागते, कॉस सी मायनस डी डिवाइडेड बाय 2. प्लस असेल तर कॉस सोबत कॉस. ओके, त्याच्यानंतर फोर्थ वन, कॉस सी मायनस कॉस डी असेल तर हे मायनस असल्यामुळे मायनस 2 ला 2 ऍज इट इज. आता कॉस सोबत कॉसची जोडी झाली, आता साइनची जोडी, साइन सी मायनस सी प्लस डी डिवाइडेड बाय 2 इंटू साइन सी मायनस डी डिवाइडेड बाय 2. हे झाले साइन सी प्लस डी आणि कॉस सी प्लस डी, साइन सी मायनस साइन डी, कॉस सी मायनस कॉस डी. राइट डाउन दिस फॉर्म्युले. नेक्स्ट वन, त्याला आपण डबल अँगल फॉर्म्युले म्हणतो. सो राइट डाउन. नेक्स्ट वन, साइन 2 टाइम्स ए इक्वल टू 2 साइन ए इंटू कॉस ए. हे काय झालं, इथं डबल अँगल होता, डबल अँगलचा काय झाला, इथं हाफ अँगल झालेला आहे किंवा हे हाफ अँगल झालेला आहे. जर आपल्याला फॉर एक्झाम्पल आपल्याला असं असेल, साइन ए असेल, याला जर स्प्लिट करायचं असेल तर 2 टाइम्स ऑफ साइन ए बाय 2 इंटू कॉस ए बाय 2. हे काय झालं, आपल्याला अँगल याचा काय झाला, हाफ झालेला आहे. सिमिलरली नेक्स्ट वन, 2 कॉस 2a असेल तर काय होणार आहे, कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए. हा झाला त्याचा बेसिक फॉर्म्युला. राईट. नेक्स्ट थर्ड वन, आता कोण राहिलं, टॅन राहिलं. टॅन 2a असेल तर 2 टॅन ए डिवाइडेड बाय 1 मायनस टॅन स्क्वेअर ए. दॅट्स इट. राईट डाऊन दिस फॉर्म्युले. ट्रिग्नोमेट्री मध्ये काही बेसिक आयडेंटिटीज आहेत. सो कुठल्या आहेत त्या आयडेंटिटीज ते आपण आज डिस्कस करणार आहोत. सो ट्रिग्नोमेट्रिक मध्ये 3 आयडेंटिटीज आहेत जे की आपल्याला मस्ट पाठ करावे लागणार आहेत आणि ते नेहमी ट्रिग्नोमेट्री जिथे कुठे येईल आपल्याला ते यूज करावे लागणार आहे. राईट. सो फर्स्ट आयडेंटिटी आहे, सो पुट द हेडिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज.
ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. तर फर्स्ट याच्यामधली आहे. सो तीनच आयडेंटिटी आहेत. फर्स्ट अँड मोस्ट बेसिक अँड प्रत्येक ठिकाणी यूज होणारी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 ही आयडेंटिटी प्रत्येक वेळेस आपल्याला विचारतात आणि ती 100% आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. रात्री झोपेतून उठवलं आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, तुम्हाला सांगता आलं पाहिजे 1. नेक्स्ट त्याच्यामधली आपण आयडेंटिटीज घेऊ. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. टॅन सोबत आपण काय घेतो इथं, सेग स्क्वेअर थीटा. सो 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. त्याच्यानंतर तिसरी आणि शेवटची आयडेंटिटी आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा असेल तर इथं आपल्याला येईल कॉट सोबत कोण येते, कोसेक. कोसेक स्क्वेअर थीटा. हे झाल्या आपल्या 3 मोस्ट इम्पॉर्टंट आयडेंटिटीज. आणि ह्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची जर कुठली असेल तर ती ही आहे. सगळ्यात महत्वाची आयडेंटिटी जर कुठली असेल तर ती साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. याला मार्क करून घ्या. त्याच्यानंतर यालाही मार्क करून घ्या. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय ते, सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू काय, सॉरी 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू काय ते, कोसेक स्क्वेअर थीटा. सो याला मी डबल ब्रॅकेट केलेलं आहे म्हणजे ह्या मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत किंवा मोस्ट इम्पॉर्टंट आयडेंटिटीज आहेत. सो प्लीज राईट डाऊन दिस.